नमस्कार मंडळी. तुमच्याही आजूबाजूला असे लोक आहेत का जे वारंवार म्हणत असतात, मला चक्कर येते, मला चक्कर येते. मंडळी, जेव्हा आपण लोकांना भेटतो तेव्हा ते सहसा म्हणतात की काहीही केलं तरी त्यांना नेहमीच थकवा जाणवतो. ते म्हणतात की ते भरपूर खातात आणि रात्री चांगली झोपही घेतात, परंतु थोडीशी हालचाल देखील त्यांना थकवते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, त्यांना हृदयाचे ठोके वाढतात किंवा कधीकधी त्यांना चक्कर देखील येते. जणू काही ते बराच वेळ बसून अचानक उभे राहतात. त्यांचे डोळे काळे होतात. तुम्हाला ही लक्षणं जाणवतात का? जर असं असेल तर तुम्हाला अशक्तपणा असण्याची शक्यता आहे. अशक्तपणा, ज्याला आपण वीकनेस असं म्हणतो, त्यामुळे लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनची संख्या सामान्यपणेपेक्षा कमी होते. सामान्य हिमोग्लोबिनची पातळी पुरुषांसाठी 14 ते 17 आणि महिलांसाठी 12 ते 15 दरम्यान मानली जाते. तथापि जर हिमोग्लोबिनची पातळी कमी झाली तर अशक्तपणाची लक्षणे दिसू लागतात. थोडेसे काम केल्यानेही थकवा येऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये थोडासा सूर्यप्रकाश देखील डोकेदुखी आणू शकतो. हिवाळ्यामध्ये हेच लोक थंड हातपाय अनुभवतात. कमी हिमोग्लोबिन पातळीमुळे होणारी कमजोरी हे हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य शरीराच्या विविध अवयवांना ऑक्सिजन पोहोचवणं आहे. जर ऑक्सिजन योग्यरित्या पुरवला गेला नाही तर अवयव त्यांचं कार्य योग्यरित्या करूच शकत नाही, ज्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये अशक्तपणा येतो. जेव्हा अशक्तपणा येतो तेव्हा चेहरा त्याची चमक गमावून बसतो आणि निर्जीव आणि फिकट होतो. का? कारण ऑक्सिजन त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. खरं तर डॉक्टर फक्त तुमचा चेहरा पाहून तुम्हाला अशक्तपणा असल्याचं सांगू शकतात. माझा मुद्दा असा आहे की मी योग्य भाज्या आणि भाकरी खातो किंवा मग मी योग्य भाज्या आणि भाकरी खाते. शरीरामध्ये कमी हिमोग्लोबिनची कारणं काय आहेत? तर हिमोग्लोबिन उपयुक्त आहे. पहा, अशक्तपणाची काही कारणं आहेत. तुम्ही पहा तुमचं कारण काय आहे. प्रथम कारण जे आहे, आपण खातो आणि पितो, परंतु आपल्या आहारामध्ये लोहाची कमतरता असते. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने अशक्तपणाचा धोका कमी होतो, कारण लोह हे हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करणारं पोषक तत्व आहे. योग्य लोह शोषणासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, बरेच जण पालक पनीर खातात. आता मी पालक पनीरवरती लिंबू पिळून खाते, मग लोह का शोषलं जात नाही? बरेच लोक हिरव्या पालेभाज्या खातात, पण ते जेवणानंतर एक चूक करतात, ज्यामुळे त्यांचं लोह शोषणं रोखलं जातं. आणि ती चूक म्हणजे जेवणानंतर लगेच चहा किंवा मग कॉफी पिणं. म्हणूनच तुम्ही हे करता का? तर असं करायचं नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही चहा पिऊ नका, ते ठीक आहे, पण जेवणानंतर लगेच नाही. खाल्ल्यानंतर 2 तासांनी चहा पिया, मग पालक पनीरमधील लोह योग्यरित्या शोषलं जाईल. काही लोकांना मूळव्याधाचा त्रास होतो किंवा काही महिलांना मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव होतो. जेव्हा शरीरातून रक्त कमी होतं तेव्हा अशक्तपणा होऊ शकतो, हे समजून घ्या. जुनाट आजार, विशेषतः संधिवात असेल, मधुमेह असेल, IBS असेल किंवा मूत्रपिंडाचा आजार यांसारखे प्रतिकार रोग जिथे शरीरामध्ये जळजळ असते, त्यामुळे देखील अशक्तपणा होऊ शकतो. पण घाबरून जाण्याची गरज नाही. जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं तर काही दिवसांमध्ये अशक्तपणा बरा होऊ शकतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये डाळी, हिरव्या पालेभाज्या आणि धान्य खातो, परंतु ते सर्व रक्त संख्या वाढवतात. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 पदार्थ सामायिक करू इच्छिते जे अशक्तपणा लवकर भरून काढू शकतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे 5 पदार्थ समाविष्ट केले तर तुम्हाला अशक्तपणा येण्याची गरज भासणार नाही किंवा शक्यता राहणार नाही. अर्थात जर तुम्हाला अशक्तपणा नसेल तर ऑक्सिजनचा प्रवाहसुद्धा चांगला होईल. परिणामी अशक्तपणाची कोणतीही लक्षणं आपोआपच कमी होतील. हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे, तर अधिक विलंब न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर मला तुम्हाला एक कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही आपल्या मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही लगेच ते व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. आता बघा, अशक्तपणा लवकर भरून काढणारा पहिला पदार्थ, आणि तो आजकाल हंगामातही असतो, तो म्हणजे आंबा. पूर्णपणे पिकलेला आंबा. आता तो थोडासा उन्हाळ्यामध्ये येतो, या सीझनला तो नसतो. पण आंबा जो गोड फिकट गुलाबी देखील असतो, तो केवळ स्वादिष्टच नाही तर रक्त कमी न होऊ देण्यास सुद्धा उपयुक्त ठरतो. आंब्यामध्ये पोटॅशियम, बी जीवनसत्व आणि भरपूर फायबर असतं, ज्यामुळे ते पोटासाठी खूप चांगलं फळ बनतं. आयुर्वेद असं सांगतं की पूर्णपणे पिकलेला गोड आणि रसाळ आंबा इतका पौष्टिक असतो की तो 7 धातूंना ऊर्जा देतो, त्वरित ऊर्जा प्रदान करतो.
जेव्हा जेव्हा आपण आंबा खातो तेव्हा दुसऱ्याच दिवशी काहींना मुरुमे येतात. तर अशा वेळी काय करावं? तर बघा, आंबा शरीरामध्ये उष्णता निर्माण करतो, परंतु जर तुम्ही 3 गोष्टींकडे लक्ष दिलं तर तो अजिबात उष्णता निर्माण करणार नाही. प्रथम म्हणजे एकाच वेळी सहज पचतील तितकेच आंबे खा. बऱ्याचदा चवीच्या शोधामध्ये आपण एकाच वेळी खूप आंबे खातो, ज्यामुळे अनेकदा पोट खराब होतं. दुसरं म्हणजे जेव्हाही तुम्ही आंबे खरेदी करता तेव्हा ते 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेच पाहिजे. पाण्यात भिजवल्यानंतर त्याची उष्णता थोडी कमी होते. आणि तिसरं म्हणजे आंबे खाल्ल्यानंतर थोडी कच्ची लस्सी प्या. यामुळे आंबा गरम होण्यापासून रोखला जाईल. पंजाबमध्ये कच्ची लस्सी खूप वापरली जाते. ती बनवायला खूप सोपी आहे. एका ग्लासमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये दूध घालायचं, ते पुरेसं आहे. उरलेलं पाणी घालायचं, ग्लास भरायचा आणि आंबे खाल्ल्यानंतर हे पिऊन घ्यायचं. त्याची चव पाण्यासारखीच असते, पण ते पिल्याने अजिबात उष्णता होत नाही. खरं तर काही लोकांना आंबे इतके आवडतात की ते एप्रिल मे महिन्यामध्ये खूप आंबे खातात आणि त्याच्यानंतर ते थोडीशी कच्ची लस्सी पितात. हे अगदी योग्य वाटतं. बरं, आंबा हे एक फळ आहे जे तुम्ही जेवणानंतरही खाऊ शकता. मंडळी, तुम्ही ऐकलं असेल की फळे नेहमी रिकाम्या पोटी खावीत. हे खरं आहे, परंतु जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा फार लोकांना होत असते आणि जेवणानंतर गोड म्हणून खाण्याची फार कमी फळे आहेत. त्याच्यापैकीच एक आहे आंबा. म्हणून या हंगामामध्ये आंबे भरपूर प्रमाणामध्ये खा आणि अशक्तपणापासून मुक्त व्हा. मधुमेही देखील आंबे खाऊ शकतात, कारण त्यात व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे रक्तातील साखर स्थिर करण्यास मदत करतात. आंबा ही निसर्गाची देणगी आहे. तुम्ही ते जरूर खावे. आंबे फक्त 2 महिने उपलब्ध असतात. कृपया मला असं काहीतरी सांगा जे अशक्तपणा देखील बरं करू शकतो आणि नेहमीच उपलब्ध असतं. तर असे जे प्रश्न आहेत तर त्यांच्यावरती आपण बोलतोय. एक अन्न आहे असं, ते केवळ रक्त कमी होणं लवकर भरून काढत नाही, तर वर्षभरामध्ये सहज उपलब्ध होतं. ते म्हणजे मनुके. द्राक्ष वाळवल्यावर त्यांना मनुके आपण म्हणतो, तथापि वाळवण्याची प्रक्रिया त्यांना द्राक्षांपेक्षाही अधिक शक्तिशाली बनवते. मनुके लोहाने समृद्ध असतात, ज्यामुळे ते रक्त वाढण्यासाठी एक उत्तम अन्न बनतं. काही दिवस नियमितपणे मनुके खा आणि तुमच्या रक्तातील साखरेची संख्या वाढवा. जर तुम्हाला मनुक्यांचे पूर्ण फायदे घ्यायचे असतील तर ते कोरडे खाणं टाळा. मनुक्यांचे फायदे वाढवण्याचे 3 मार्ग आहेत. पहिला सोपा मार्ग, मूठभर मनुके धुवा आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजवा. त्यांना 4 ते 6 तास भिजवू द्या. मनुके फुगतील आणि पाणी गोड होईल. नंतर पाणी प्या आणि चमच्याने मनुके सुद्धा खाऊन घ्या. हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे. मूठभर मनुके जास्त नसतात, परंतु तरीही जर तुम्हाला अस्वस्थता येत असेल तर कमी भिजवा. आयुर्वेद तज्ज्ञ मनुके योग्यरित्या पचले आहेत की नाही हे निर्धारित करण्यासाठी लघवीचा वापर करतात. जर तुम्हाला मनुके खाल्ल्यानंतर सतत खूप पिवळी लघवी होत असेल तर याचा अर्थ मनुके योग्यरित्या चयापचय झाले नाहीत आणि तुम्हाला त्याचं प्रमाण कमी करावं लागेल. दुसरं म्हणजे तुम्ही दुधासोबत मनुके देखील खाऊ शकता. एका पॅनमध्ये 1 ग्लास दूध घ्या, 101 मनुके घाला आणि दूध उकळवा. हे दूध प्या. दूध आणि मनुके यांचं मिश्रण हिमोग्लोबिन लवकर बनवतं. मनुके खाण्याचा तिसरा मार्ग म्हणजे जेव्हा आपण घरी दही बनवतो तेव्हा आपण कोमट दुधामध्ये थोडंसं आंबट दूध घालतो आणि काही तासांमध्येच ताजं दही घरी बनतं. अशा परिस्थितीमध्ये त्यासोबत 10-12 मनुके घाला. तयार होणारं दही प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक बॅक्टेरियाने समृद्ध असेल. ते खाल्ल्याने तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 वाढेल. बऱ्याचदा जेव्हा अशक्तपणाचं कारण निश्चितच नसतं तेव्हा डॉक्टर B12 कॅप्सूल लिहून देतात आणि B12 हे एक पोषक तत्व आहे जे तुमच्या शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांना फायबर मिळण्यास मदत करतं. दह्यामध्ये आधीच चांगले बॅक्टेरिया असतात. मनुक्यामध्ये फायबर आणि गोडवा देखील असतो, जो चांगल्या बॅक्टेरियाची वाढ आणखी जलद वाढवतो. नाश्त्यापूर्वी तुम्ही मनुके असलेले दही जर खाल्लं तर ते सर्वात फायदेशीर ठरतं. आता बहुतेक जण जे आहेत तर ते सहसा डेअरीमधून दही आणतात. मग अशा व्यक्तींनी कसं मनुक्यांसहित दही बनवायचं? तर फक्त 10-12 मनुके 1 वाटी दह्यामध्ये बुडवायचे आणि 1 तास ते राहून द्यायचे. नंतर ते खायचं. बाजारामध्ये 2 प्रकारचे मनुके उपलब्ध आहेत, काळे आणि हिरवे मनुके. तुम्ही कोणते खावे? दोन्ही पण निरोगी आहेतच. तुम्हाला सर्वात जास्त आवडणारा आहे तो निवडा. काळ्या मनुक्यामध्ये थोडे जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात, पण दोन्हीही रक्ताची संख्या वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात.
मुख्य गोष्ट अशी आहे की जर तुम्ही नियमितपणे मनुका खाल्ला तर तुमचं रक्तसंख्या वेगाने वाढते आणि तुम्हाला बळकटी देखील येते। मंडळी, रक्तसंख्या वाढवण्यासाठी मी तुम्हाला ज्या पुढील अन्नाबद्दल बोलणार आहे ते इतकं शक्तिशाली आणि प्रभावी आहे की केवळ इतर पदार्थच नाही तर महागडे पूरक पदार्थ देखील या तुलनेमध्ये फिके पडतात। तुम्हाला कदाचित त्या आधीच कळलं देखील असेल। हो, मी बीटबद्दल बोलत आहे। बीटमध्ये एक विशेष घटक असतो जो त्यांना इतकं प्रभावी बनवतो, नायट्रेट्स। जेव्हा आपण बीट खातो तेव्हा त्यातील नायट्रेट्स शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड तयार करतं, रूपांतरित होतं ते नायट्रिक ऑक्साईडमध्ये, ज्यामुळे रक्तवाहिन्या उघडतात। एकदा शिरा उघडल्या की रक्तप्रवाह सुरळीत होतो। जर रक्तप्रवाह सुरळीत असेल तर ऑक्सिजन शरीरामध्ये सहज पोहोचतो। म्हणूनच बीट खाल्ल्याने थकवा टाळता येतो। खरं तर व्यावसायिक सायकल स्वरांवरती अभ्यास केला गेल्यानंतर असं आढळून आलं आहे की बीटचा रस फक्त एकदाच पिल्याने त्यांच्या शरीराची ऑक्सिजन क्षमता 20% वाढते। म्हणूनच सहनशक्ती सुधारण्यासाठी बीटला एक उत्तम मानलं जातं। बीट खाल्ल्याने रक्तवाहिन्या उघडतात, त्यामुळे उच्च रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होतो। काही दिवस नियमितपणे बीट खा। अशक्तपणामुळे तुमचा चेहरा काळवंडलेला असेल तर असा चेहरासुद्धा चांगला होतो आणि त्याच्यावरती ग्लो येतो। आता बीट खाण्यासाठी तुम्ही ते सॅलड म्हणून कच्चे खाऊ शकता। मी सांगितलं होतं की बीट, गाजर आणि आवळा यांचा रस बनवणं हा देखील हिमोग्लोबिन वाढवण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे। तुमच्यापैकी अनेकांना त्याचा फायदा झाला असेलच। उत्तर भारतामध्ये आपण बीट कच्चं खातो, पण दक्षिण भारतामध्ये जर आपण गेलो तर दक्षिण भारतामध्ये बीट पुलाव देखील बनवला जातो किंवा मग तिथे बीट अनेकदा बेसनाचा चिल्ला बनवतो त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं। ते बीट रायता देखील बनवतात। थोडे बीट रोटीच्या पिठामध्ये देखील मिसळता येते। उकडलेले बटाटे बीट प्युरीमध्ये मॅश करा आणि कटलेटसुद्धा बनवा। तसं जर तुमच्याकडे बीट खाण्याचा कोणताही सर्जनशील मार्ग असेल तर मग तुम्ही ते कुठल्याही पद्धतीने खाऊ शकता। कृपया कमेंटमध्ये शेअर करा की तुम्ही बीट कशा पद्धतीने खाता। मुळात तुमच्या नियमित आहारामध्ये कडू मुळाचा समावेश करण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही आठवड्यातून एकदाही कडू मुळं खाल्लं तर तुम्हाला कधीही अशक्तपणा होणार नाही। त्याऐवजी तुमचं शरीर सक्रिय होईल आणि तुमची त्वचासुद्धा चमकेल। रक्त वाढवण्यासाठी पुढील अन्न तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतं। मी उन्हाळ्यातील फळ प्लम्सबद्दल बोलत आहे। आश्चर्य वाटेल कारण बरेच लोक जाणत नाही की प्लम्स खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढतं, कारण प्लम्समध्ये रक्त वाढवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही असतं, लोह, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिड। प्लम्स केवळ रक्तदाब वाढवत नाहीत तर ते खूप थंड असल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतात। म्हणून जर तुम्हाला खूप गरम वाटत असेल, जास्त घाम येत असेल, आम्लपित्त असेल, तुमचे हातपाय आणि डोळे जळत असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग आले असतील तर तुम्ही निश्चितच प्लम्स खावेत। बरेच जण जे आहेत ते रक्तवाढीसाठी प्लम्स खातात। आता बघा, प्लम्सचा रंग जितका गडद असेल तितकंच ते पिकलेलं आणि गोड असतं। लालसर प्लम्स अजूनही कच्चे असतात म्हणून त्यांना थोडंसं आंबट चव येत असते। आंब्याच्या पासून जसे पन्हे बनवले जाते त्याच पद्धतीने प्लम्सचे सुद्धा पन्हे बनवले जाते आणि हे खाल्ल्यामुळे अशक्तपणा तर कमी होतोच होतो, परंतु त्वचेचे कोलेजन देखील वेगाने वाढते आणि आपलं लिव्हर जे आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने राहतं। त्याच्यानंतर पुढचं अन्न आहे, पुढचं फळ आहे ते म्हणजे डाळिंब। लोक म्हणायचे की जेव्हा तुम्ही आजारी व्यक्तीला भेटण्यासाठी रुग्णालयामध्ये जाता तेव्हा तुम्ही तुमच्यासोबत एक डाळिंब नक्कीच घेऊन जावं, कारण जेव्हा जेव्हा कोणी आजारी पडतो तेव्हा त्याचं शरीर कमकुवत होतं आणि डाळिंब हा शरीर कमकुवती दूर करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे। कोणत्याही प्रकारच्या कमकुवतपणासाठी, जसं की मूळव्याधामध्ये कमजोरी, मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव झाल्यामुळे महिलांना अशक्तपणा येत असेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अनावश्यक एनर्जी ड्रिंक्स टाळा, त्याच्याऐवजी डाळिंब खा। हे सर्व ठीक आहे, परंतु डाळिंब सोलणं खूप कठीण आहे। डाळिंबाच्या बिया काढण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागू शकतात, परंतु ते प्रयत्न करण्यासारखे आहेत, कारण या फळाच्या फायद्यांची यादी विस्तृत आहे। ते किडनी स्टोन असो, आतड्यांचे आरोग्य असो किंवा त्वचेमध्ये कोलेजन वाढवणं असो, ते तितकंसं कठीण नाही आहे। आणि यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओज असतीलच की जिथे डाळिंब सोलण्याचे सोपे मार्ग दाखवतात। अशक्तपणाबद्दल बोलायचं झालं तर डाळिंबामध्ये नैसर्गिकरित्या जास्त प्रमाणामध्ये लोह, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि काही अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्ताचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढवू शकतात। काही अभ्यास असे सूचित करतात की डाळिंब खाल्ल्याने स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा जास्त होतो, त्याचबरोबर हे दीर्घकाळ थकवा टाळतात।
डाळिंबाच्या रसासाठी हे खरं नाही की कदाचित डाळिंबाचे बहुतेक फायदे त्याच्या बियांमध्येच असतात, म्हणून तुम्ही जास्त डाळिंबाचा रस नाही तर बियासुद्धा खाल्ल्या पाहिजे. जेव्हा आपण डाळिंबाचा रस काढतो तेव्हा फायबर, व्हिटॅमिन सी आणि अनेक अस्थिर तेल कमी होतात, ज्यामुळे पूर्ण फायदे गमावले जातात. म्हणून फक्त डाळिंबाच्या बिया खा आणि रस टाळला तरी चालेल किंवा पिला तरी चालेल. तुम्ही डाळिंबाच्या बिया एका डब्यामध्ये भरून ऑफिसला घेऊन जाऊ शकता आणि संध्याकाळी 4-5 वाजता भूक लागल्यावर ते तुम्ही खाऊ शकता. हा एक अतिशय पौष्टिक नाश्त्याचा पर्याय आहे. आजकाल डाळिंबाचा हंगामही सुरू आहे. तो 100 रुपये प्रति किलोला विकला जातो. काही दिवस याचा फायदा घ्या. तर मंडळी, आंबा, मनुका, कडूमूळ, बटाटे, बीट आणि डाळिंब हे 5 पदार्थ तयार करणारे यंत्र आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या 5ही पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. तथापि ते अनिवार्य नाही. जर तुम्ही सलग 15 दिवस यापैकी एकही पदार्थ खाल्लं तर तुमचं हिमोग्लोबिन किमान 2 अंकांनी तरी वाढेल. परिणामी अधिक ऊर्जा आणि चमकदार चेहरा मिळेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.